मसाजोग येथील युवा सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा 14 महिन्यापूर्वी आबादा कंपनीच्या वादातून खून झाल्याचा प्रकार घडला होता। ही घटना अत्यंत गंभीर होती। यामध्ये पूर्ण बीड जिल्हा आणि महाराष्ट्र पेटला होता। यामध्ये अनेक आंदोलन करण्यात आली व या आंदोलनानंतर जे आरोपी होते 8 आरोपी, त्यामधील 7 आरोपी जेलमध्ये आहेत आणि 1 आरोपी अद्याप फरार आहे। पण सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा आत्मा आजही तडफडतोय आणि कुटुंबीय न्याय मागतायत। तर त्याचबरोबर आपल्यासोबत आज धनंजय देशमुख आहेत। काय धनंजय देशमुख यांची मागणी आहे आणि जो न्यायालयीन लढा ते सध्या लढतायत आणि रस्त्यावरला देखील ते लढा लढतायत, यावरती काय म्हणणं आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ। तर भाऊ, सध्या कोर्टामध्ये तारखी होत आहेत, तुम्ही देखील तिथे हजेरी लावतायत, काय परिस्थिती आहे आणि सध्या 1 आरोपी फरार आहे? ही घटनाच सगळ्यात भीषण आहे। म्हणजे अजूनही जी घराची दुरावस्था झालेली आहे किंवा आईवडील, वहिनी, सगळे लेकरं, वैभवी, म्हणजे सगळं कुटुंब मला लढावं लागतंय। माझा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाण्या येण्यात, बाहेर फिरण्यात, या लढ्यामध्ये वेळ जातो, परंतु माझी आई, वहिनी आणि कुटुंबातले सदस्य सगळे यांचे खूप हाल आहेत। यांना कुणाला सांगता येत नाही काही। आणि जो माणूस गेला आहे, जो माझा एक स्वतःचा भाऊच एकटा नव्हता, तर कित्येकांचा भाऊ होता, कित्येकांचा लेक होता, कित्येकांचा आधार असणारा माझा भाऊ, या क्रूरकर्मी लोकांनी त्याला संपवलं। त्याच्या पश्चात त्याचे विचार कोणी संपवू शकलं नाही, म्हणून आम्ही ह्या सगळा लढा लढू शकलो। दिवस पहिला ते आत्तापर्यंत, म्हणजे कालपर्यंत ज्या काही सगळ्या घडामोडी घडल्या, घडामोडी सगळ्या महाराष्ट्रानं, संबंध भारतानं बघितलेले आहेत की ह्या तिनं आम्ही हा एवढा घोर अन्याय झालेला असताना, एवढं सत्ताधाऱ्यांचं सगळं वलय असताना, सगळे चुकीचे कामं करत असताना ह्यांनी एका सर्वसामान्य माणसाचा विचार इतका काडीमुंगीसारखा केला की त्यांना कधी वाटलंच नव्हतं की हा लढा एक समाज म्हणून, एक भाऊ म्हणून, एक कुटुंब म्हणून हे असं लढू आणि आपला त्या दिशेनं आपण जे लढलो तर आपण शेवटपर्यंत लढणार आहे। पुन्हा सांगेल मी की पहिल्या दिवशी संघर्ष योद्धा मनोजदादा ज्या दिवशी आले, FIR झाला, ते कालपर्यंत, परवा दिवशीपर्यंत मी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांना भेटलो। तर हा एकंदरीत सगळ्यांनी दिलेल्या शब्दांचा, सगळ्यांना तटस्थ राहिल्याचा आणि आम्ही लढल्याचा सगळे मिळून, याचा हा आत्तापर्यंतचा भाग आहे की जिल्हा न्यायालयात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात ह्या सगळ्या आरोपींच्या ज्या बेल आहेत, ज्यांच्या मांडल्या होत्या, त्यांच्या रिजेक्ट झालेल्या आहेत आणि ह्यांना फाशीच होणार आहे। आणि सगळ्यांचे शब्द देखील आहेत या शासनाचे, या राज्यकर्त्यांचे, की अशी घटना परत आपल्या महाराष्ट्रात घडली नाही पाहिजे। आणि त्या अनुषंगानं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला सगळ्या गोष्टी ज्या बोलले त्याप्रमाणे आम्हाला पुरवल्या। त्यामध्ये न्यायालयीन समिती असेल, CID असेल, SIT असेल, त्याच्यामध्ये काही पोलीस यंत्रणा असेल, यांनी सगळ्यांनी जीवाचं रान करून आत्तापर्यंत जे काम केलं त्याचंच एक प्रत्यय म्हणून काल सुप्रीम कोर्टामध्ये मुख्य आरोपी जो आहे त्याची बेल रिजेक्ट झाली, जामीन त्याचा फेटाळला। परंतु आता परिस्थिती बघता आता सध्याची की बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील असा आमचा अंदाज आहे आणि त्या अगोदरच यायला पाहिजे होत्या। परंतु दुर्दैव हे की जे खरं आहे ते खरं मानण्याची पण दानत समोरच्या जे कोणी माझ्या भावाला संपवलं त्यांच्या समर्थकाची, ज्यांनी राज्याश्रय दिलं का त्यांची, ही नव्हती, म्हणून ते आत्तापर्यंत थांबले। परंतु येणाऱ्या काळामध्ये भरपूर अशा काही गोष्टी आहेत अपेक्षित, त्या गोष्टी समोर येतील। हे होते धनंजय देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय देशमुख हे सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो लवकर मिळाला पाहिजे, ही धनंजय देशमुख यांची मागणी आहे। LS मराठीसाठी दीपक जाधव, बीड, मसाजोग।